मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शहांमध्ये अर्धा तास चर्चा। मनसे महायुतीतला नवा घटक पक्ष होणार का याची उत्सुकता। अमित शहा आणि राज ठाकरेंमध्ये सकारात्मक चर्चा। बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। तर राज ठाकरे सांगतील त्या जागेवरून लोकसभा लढणार, नांदगावकरांचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये ठाकरे नावाशिवाय मतं मिळत नाहीत, आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न। राज ठाकरे आणि शहांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची टीका। राज ठाकरेंच्या दिल्लीवारीने शिंदेंच्या खासदारांची धाकधूक वाढली। मनसेच्या एंट्रीने शिंदेंच्या जागा कमी होण्याची खासदारांना भीती। लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी चिन्ह वापरता येणार, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। माढा लोकसभा मतदारसंघाबाबत सागर बंगल्यावर बैठक। कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय 2 दिवसात घेणार। रामराजे नाईक निंबाळकरांची माझाला माहिती। महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास पूर्ण। नांदेडमधल्या सभेत उद्धव ठाकरेंची माहिती। तर 1 ते 2 दिवसात मवियाच्या जागा वाटपाची घोषणा होणार असल्याची ठाकरेंकडून स्पष्टता। शरद पवारांना कार्यकर्त्यांचा लोकसभा निवडणूक लढण्याचा आग्रह। लोकसभा लढण्यासाठी इच्छुक नाही, अनौपचारिक गप्पांमध्ये पवारांचं स्पष्टीकरण। सांगलीची जागा 100% ठाकरे गटाची, संजय राऊतांचा दावा। ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेस नाराज। काँग्रेसचे नेते आज दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याची शक्यता। ज्योती मेटे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। ज्योती मेटेंना बीडमधून लोकसभा उमेदवारी मिळण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।